मला ना हल्ली आश्रम सिस्टीम ही फार आवडायला लागली आहे. म्हणजे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पण आपण ती पाळत नाही असं मला वाटतं. पण आपण ती पाळली तर त्याचे जबरदस्त फायदे आहेत. म्हणजे पहिली 25 वर्ष यू फोकस ऑन युअर एज्युकेशन आणि टू ग्रो. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं ते ध्येय ठरवा. त्याच्यासाठी जे कॅपेबिलिटीज तुम्हाला मिळवायला पाहिजे त्या मिळवा. पुढची 25 वर्ष यू शुड फोकस ऑन युअर फॅमिली. आता मी म्हणेन फॅमिली म्हणजे फक्त फॅमिली निर्माण करणे नाही, तर बिंग विथ इच अदर. बरोबर. म्हणजे वयाची 30 ते 45 ही वर्ष अशी आहेत की त्याच्यात तुम्ही मॅक्सिमम तुमची वाढ होते. माणूस म्हणून एक करिअरमध्ये तुमच्या वाढ होते, तुमच्या संपत्तीत वाढ होते, तुमच्या प्रॉपर्टीत वाढ होते. बरोबर. आणि तुम्ही जग पण बघू शकता. तारुण्य तुमचं तेव्हा इंटॅक्ट असतं. त्याच्या पुढची वर्ष यू हॅव टू सपोर्ट युअर नेक्स्ट जनरेशन. हो, जी आम्ही आत्ता आहोत त्या एजमध्ये. तेव्हा जर तुम्ही असं करत राहिलात की नाही मीच माझंच अजून चाललंच आहे संपलंच नाही, तर मग ती पुढच्या जनरेशनला तुम्ही सपोर्ट कधी करणार आहात? त्यांच्या पाठीशी कधी उभे राहणार आहात? त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जी स्वप्न पूर्ण करायची त्याच्यासाठी कधी सपोर्ट करणार आहात? आणि नंतर या सगळ्याकडे ना खूप विरक्तपणे पाहता आलं पाहिजे आफ्टर 75. राईट.